निळवंडे डाव्या कालव्यातून कासारे येथील पाझर तलावात पाणी सोडण्यात आल्यानं लोहारे, कासारे आणि मेंढवन परिसरातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. अनेक वर्ष दुष्काळाच्या झळा सहन करणाऱ्या या भागात अखेर पाण्याचा प्रवाह पोहोचल्यानं शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधानाचं हास्य उमटलंय. रब्बी हंगामातील पिकांसाठी हे पाणी संजीवनी ठरणार असल्याची भावना संगमनेरचे आमदार अमोल खताळ यांनी व्यक्त केली. तालुक्यातल्या लोहारे, कासारे येथील पाझर तलावातून रविवारी आमदार अमोल खताळ यांच्या हस्ते पाण्याचं विधिवत पूजन करून पाझर तलावातून शेतीच्या रब्बी हंगामासाठी पाणी सोडण्यात आलं. यावेळी आयोजित कार्यक्रमात आमदार खताळ बोलत होते. याप्रसंगी पाटबंधारे विभागाचे उपअभियंता प्रीतम शेवाळे, कार्यकारी अभियंता अमोल कवडे, दिलीप पोकळे, अण्णासाहेब सोमवंशी, दत्तू पोकळे, विजय पोकळे, नवनाथ कानकाटे, रमेश कानकाटे, घनश्याम भास्कर, दीपक कदम, बाळासाहेब पोकळे, शिवाजी पोकळे, विजय पोकळे, दिलीप पोकळे, वाल्मिक पोकळे, दीपक कदम, बाळासाहेब पोकळे, गोरख पोकळे, शुभम पोकळे, सुधीर पोकळे, विजय दिघे, मोहन पोकळे, चंदू कारले, सागर कारले, दिलीप गायकवाड, नाना कारले, बाळासाहेब कारले, यमनाथ कारले, रघु कारले, रामनाथ बोराडे, मेंढवन येथील शरद यलमामे आणि बाळासाहेब बढे यांच्यासह परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येनं उपस्थित होते. आमदार खताळ म्हणाले की लोहारे, कासारे, मेंढवन हा परिसर पूर्वी दुष्काळी भाग म्हणून ओळखला जायचा. अनेक पिढ्यांनी पाणी टंचाईचा सामना येथे केला. शेतकऱ्यांना पावसाच्या लहरीवर अवलंबून राहावं लागायचं. अनेकदा तलाव कोरडेच राहायचे, त्यामुळे पिकांचे नुकसान होत होते. मात्र राज्यातील महायुती सरकारच्या प्रयत्नांमुळे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटलांच्या नेतृत्वाखाली आज हा ऐतिहासिक क्षण साध्य झालाय. लोहारे, कासारे शिवारातील काथ नदीवर लघु पाटबंधारे विभागामार्फत सन 1966 मध्ये या पाझर तलावाची उभारणी करण्यात आली होती. या तलावाची साठवण क्षमता 43.28 दशलक्ष घनफूट इतकी आहे. अनेक वर्ष पाण्याअभावी ही क्षमता कधीच पूर्णपणे वापरत आली नव्हती. परंतु यंदा तलावामध्ये 29.030 दशलक्ष घनफूट इतका पाणीसाठा उपलब्ध झालाय. या पाण्यामुळे लोहारे, कासारे आणि मेंढवन या गावातील सुमारे 178 हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येत आहे. कार्यकारी अभियंता प्रीतम शेवाळे म्हणाले की पाझर तलावाची उभारणी होऊन अनेक वर्ष लोटली, मात्र या प्रकल्पात नियमित पाणी येत नव्हते. आता जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि आमदार अमोल खताळ यांच्या विशेष प्रयत्नांमुळे तलावामध्ये पाणी उपलब्ध झाल्याचं त्यांनी सांगितलं. पुढेही हा प्रकल्प सातत्यानं कार्यरत राहून परिसरासाठी संजीवनी ठरेल असं सांगण्यात आलं. एसएन मीडियासाठी प्रतिनिधी गोरख शनेहे, संगमनेर.